नारी दबाई कुचली, तल नीचा मैं तल से निचली, मेरी चिता पर राख जली और झूठी मेरी अर्थी निकली। भस्मसात डर मेरा दुनिया को बता रही हूँ, मुक्ति का मैं अपने पता लगा रही हूँ, मुक्ती का मैं अपने पता लगा रही हूँ। मित्रांनो, अगदी समर्पक शब्दामध्ये एका नारीची व्यथा या कवितेमधून मांडण्यात आलेली आहे। आजकाल स्त्रीला अबला मानलं जातं, परंतु खरं सांगू का मित्रांनो, पूर्वी स्त्रीला अबला नाही सबला मानलं जायचं आणि हो आहेच ती सबला। माझा विषय तर तुम्हाला समजलाच असेल। मित्रांनो, जेव्हा सूर्यमालेचे बारसे घालण्यात आले त्यावेळी त्या काळच्या ऋषीमुनींनी ज्या ग्रहावरती जीवसृष्टी नाही त्या ग्रहाला पुरुष प्रधान नाव दिले। उदाहरणार्थ तो बुध, तो गुरु, तो शुक्र इत्यादी इत्यादी। परंतु ज्या ग्रहावरती जीवसृष्टी होती त्या ग्रहाला नाव देण्यात आले पृथ्वी। होय, ती पृथ्वी। कारण त्यावेळच्या ऋषीमुनींनाही माहित होते की जर या जीवसृष्टीचा भार कोणी पेलू शकत असेल तर ती केवळ आणि केवळ एक स्त्रीच आहे, म्हणूनच या ग्रहाला स्त्री प्रधान नाव देण्यात आले। महिषासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर उच्छाद मांडला होता। देवांनीही त्याच्यासमोर हात टेकले। पृथ्वीच्या विनाशाची वेळ आली। अशा वेळी अवतार घेतला महिषासूर मर्दिनीने। महिषासूर मर्दिनीने महिषासुराचा वध करून पृथ्वीला तारले। अशीच कथा आहे काली मातेची। म्हणजेच जिथे जिथे देवांच्या शक्ती संपतात तिथे तिथे या पृथ्वीच्या उद्धारासाठी एका स्त्री शक्तीला अवतार घ्यावा लागतो। राक्षस व देवांचे युद्ध चालू असताना राक्षसराज रावणाशी युद्ध करताना राजा दशरथ घायल झाला। अशा वेळी कैकेयीने पुढाकार घेत राजा दशरथाची साथ देत त्याचे प्राण वाचवले। ही स्त्री एका पतीची प्राण रक्षिता झाली। वेदांनी स्त्रीला याज्ञीय म्हणजेच यज्ञास समान पूजनीय मानलं आहे। वेदांनी एका स्त्रीला देशाची शासक व पृथ्वीची सम्राज्ञी बनवण्यात मैत्रेयी, गार्गी यांसारख्या धर्मसभा गाजवणाऱ्या स्त्रिया असोत की एक घर सांभाळणारी स्त्री असो, अतिपासून इतिपर्यंत स्त्रीचे वर्चस्व अबाधित आहे। परंतु मित्रांनो, काही समाजकंटकांनी या स्त्री प्रधान संस्कृतीला मोडीत काढून तिला पुरुष प्रधान चेहरा दिला। तरीही या पुरुष प्रधान संस्कृतीला आव्हाने देत स्त्रीने इतिहास घडवला। इतिहास सांगतो स्त्रीनेच शत्रू तुडवला। राणी लक्ष्मीबाईने बाळ पाठीशी बांधून किल्ला लढवला, जिजाऊने शिवबा घडवला, तर महाराणी ताराबाईने याच महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला, याच महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला। म्हणूनच म्हणावेसे वाटते, जिजाऊ तुम्ही नसता तर, जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरांना कळस, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले कुंकू सुवासिनींच्या भाळी, अन पतिव्रतांच्या किंकाळ्या विरल्या असत्या रानोमाळी, विरल्या असत्या रानोमाळी। स्त्री हे प्रेमाचे, दयेचे, करुणेचे, सेवेचे व समर्पणाचे दुसरे रूप आहे। कृष्णाची प्रियसी बनून राधाने प्रेमाचे सर्वोच्च, सुसंस्कृत व शुद्ध रूप जगाला दाखवले। मुक्ताई सारखी बहीण बनून तिने ज्ञानदेवांना लोककल्याणाचा मार्ग दाखवला। सावित्रीच्या रूपाने एका आदर्श पत्नीचे दर्शन घडवले, तर जिजाऊंच्या रूपाने एका आदर्श मातेचे उदाहरण प्रस्थापित केले। ती एक उत्तम आई, उत्तम बहीण, उत्तम मुलगी, उत्तम प्रेमिका, उत्तम शिक्षिका अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडणारी एक स्त्री अबला असेलच कशी? मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक कटू सत्य मांडणार आहे। पुरुषांना इतका ताण असतो, इतका ताण तणाव असतो की त्यांना सायंकाळी घरी आल्यावर एक अमृताचा घोट घ्यावासा वाटतो, तेव्हा त्यांचा ताण हलका होतो। परंतु स्त्रीने तिचा ताण हलका करण्यासाठी कधी एका घोटाची मागणी केली का हो? शेतकरी आत्महत्या हा आपल्या देशापुढील एक फार मोठा प्रश्न आहे। जेव्हा शेतकरी कर्जाला कंटाळून, सावकारकीला कंटाळून आत्महत्या करतो तेव्हा तो सर्व ताण तणावातून मुक्त होतो, परंतु त्याच्या कुटुंबापुढे मात्र एक फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करून जातो। त्याच्या आत्महत्येमुळे कर्ज कमी होते का? कुटुंबापुढील समस्या कमी होतात का? उलट कुटुंबापुढील समस्या व आव्हाने वाढतात। मग अशा वेळी त्याच्या पत्नीलाही आत्महत्या करण्याची गरज आहे, पण नाही, ती आत्महत्या करत नाही तर ती उभी राहते संघर्षासाठी। होय, ज्या संघर्षाला घाबरून पुरुष आत्महत्या करतो तोच संघर्ष एक स्त्री लिलया पेलते, कुटुंबाचा आधार बनते। संघर्षाचे दुसरे नावच स्त्री आहे। आजकालच्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया
हे या संघर्षाचे एक उत्तम उदाहरण आहे. घरातली सर्व कामे करून नोकरी सांभाळणे हे दिव्य एक स्त्रीच सांभाळू शकते. माझे संपूर्ण पुरुष जातीला आव्हान आहे, तुम्ही फक्त एक दिवस एका स्त्रीचे आयुष्य जगून बघा. सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामे करून मुलांना शाळेत पाठवून कामावर जाते व पुन्हा संध्याकाळी घरी येऊन पुन्हा कामात जुंपते, तेही हसत, सर्वांची मने सांभाळत, सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळत. तिला आवड नाही, तिला निवड नाही, तिला आराम नाही, तिला आजारपण नाही, तिला स्वार्थ नाही, ती फक्त आणि फक्त त्यागाची मूर्ती आहे. मग सांगा ती नारी अबला कशी? मित्रांनो, स्त्री ही समाजाचा स्वाभिमान आहे. असं म्हणतात की अहेवपणी मरण येणं हे एका स्त्रीसाठी सौभाग्याचं लक्षण आहे, परंतु तिच्या नवऱ्यासाठी मात्र हे दुर्भाग्याचं आमंत्रण आहे. कारण एक विधवा मरेपर्यंत कुटुंबाचा आधार असते, परंतु एक विदुर हा कुटुंबाचं ओझं असतो. मग आता तुम्हीच ठरवा की एक स्त्री अबला आहे की सबला. मी शेवटी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं. स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं. नवरा नावाचा विचित्र माणूस तिलाच हसत बसतं. वय कमी असून देखील बायको समजूतदार असते. बायकोपेक्षा नवऱ्याचे वय म्हणूनच जास्त असते. नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा. नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा. कधीतरी कौतुकाचे 2 शब्द बोलावे. तिच्या वाटेचे एखादे काम आनंदाने झेलावे. जय नारी शक्ती. धन्यवाद.